प्रश्न म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की म्हणाले, आतापर्यंत मी तुमच्या पाठीशी उभा राहिलोय, आता भवितव्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहायचंय. आता ती वेळ आली आहे की आपण दादांच्यासाठी काय करू शकतो. तर या प्रश्नाचं आपल्या एका गुरुबंधूंनी पत्राचं उत्तर दिलंय. ते उत्तर त्याला समर्पक आहे. नंतर म्हणून तो ते वाचून दाखवेल. आणि तत्पूर्वी आपल्या साई आध्यात्मिक समितीच्या ह्या मार्गाचं वैशिष्ट्य काय, बाहेर काय चाललंय आणि आपल्याकडे दादानी विचार काय होतं, म्हणून तुमची विमोचन करून तुमचा उपयोग कार्यासाठी करून घ्यायचा. म्हणून दादांनी वंशमोचन करून सगळं तुम्हाला निर्दोष करून अनुवंशिकता जी येत होती ती बदलून आता पुढच्या पिढीला गुरुवंश म्हणून जन्म त्यांचे बदलले. जन्म काय, कारण बदललं. तिसरी गोष्ट आता इथे जाणवली म्हणजे इथे आपण किती काय ते 100-200 लोक जमलोय, त्याच्या प्रत्येकाच्या जन्माचं कारण वेगळं आहे. पण आज काहीतरी काम करायचंय आपल्याला, म्हणून त्यांची शक्ती येते. म्हणतात गुरु शक्ती. गुरुच एका पातळीवरती आज सगळेजण संमेलन ऐकायला म्हणून आलेत ना, म्हणजे प्रत्येकाच्या जन्माचं कारण वेगळं असताना गुरुच एका पातळीवरती सगळ्यांना आणू शकतात. हे तिसरं. नंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या अडचणी दूर केल्या आणि तुम्हाला आज माध्यम म्हणून बनवलं. मग परिसाचा लोखंडाचा परिस बनवणं सोपं आहे का, तो विचार करायचा आपण. नंतर अनुवंशिकता काढली आणि गुरुवंश केलं. नंतर ऋणानुबंध होते, ते फेडता फेडता आपलं आयुष्य मर्यादेमुळे ते काय होत होते, कॅरी फॉरवर्ड होत होते, पुढे पुढे जात होते. पुढच्या जन्मात फेडूया, पुढच्या जन्मात फेडूया करून. आणि हे ते कर्म आत्म्याला सांगतं. म्हणून असं साठत 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 एक कर्म काहीतरी चांगलं घडलं असेल, त्या कर्माने अडचणी आणून अडचणीच्या निमित्ताने गुरूंच्या दरवाज्यात आपल्याला सोडलं, असं ते म्हणतात. म्हणजे हे पण या मार्गाचं वैशिष्ट्यच आहे ना. अडचण म्हणून दादा काय म्हणाले, त्यांनी काय विचारलं मला, काय केलं, कसं केलं, केव्हा केलं, कुठे केलं ते सांगा. जगाची परिस्थिती अशी होणार हे त्यांना दिसत होतं, म्हणून त्यांनी आधीपासून हे सुरू केलं ना. म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खणायला गेले नाही, आधी विहीर खणून ठेवली, पुढे तहान लागणार आहे म्हणून. म्हणजे ही तयारी केली. त्याच्यानंतर देवधर्म जो अनावश्यक रूढी परंपरेने करत होतो आपण, आणि जीवन जगायला देवाचा कृपाशीर्वाद केवढा लागतो, एवढासा लागतो. पण उगीच उपास करायचे, तपास करायचे, पोथ्या वाचायचे, पुरण काय ते सगळं देवधर्म करून आमचे का करत होते, कशाला करत होते, कोण करत होते, काही माहिती नाही. पणजोबा करत होते म्हणून आजोबा करतात, आजोबा करतात म्हणून वडील करतात, वडील करतात म्हणून मुलगा करतात. तर शशी एक गोष्ट सांगायचं, त्यांनी कुठेतरी वाचली होती. तर पूर्वी आताच्या मुलांना माहिती पण नसेल, वैष्णवदेव करत होते पहिल्यांदा. आणि कागबळी बाहेर ठेवत होते. तर त्या एक मुलगा होता, त्याचे वडील, त्याची परिस्थिती त्यांची नव्हती, तर ते पंचा नेसून ठेवायचे. धोतर केची ऐपत नव्हती, रोज धोतर धुणार कोण आणि हे सगळं जे काय असेल ते. तर ते कागबळी ठेवायला वाकले की त्यांचा कासोटा सुटायचा. हे त्या नातवानी बघितलं होतं. आजोबा गेले, वडील गेले, हा कागबळी ठेवायला लागला. तर हा धोतर नेसत होता, तर हा खाली वागला की आपला कासोटा सोडत होता.
का तर आजोबांचा सुटत होता, वडिलांचा सुटत होता. का सुटत होता हे त्याला माहिती नाही. म्हणजे असं आपण रूढी परंपरेने अंधश्रद्धेने करत आलो. का करतो म्हणून दादा म्हणाले, अशी जी तुम्ही रूढी परंपरांनी वंशकथा हे देवधर्म करत आलात, तुम्ही काही केलं, कसाही ओंकार केला तरी शक्ती निर्माण होणार. मग ती शक्ती जी आहे ती वापरली नाही तर ती एक चांगलं तरी काम करते, नाहीतर एक विध्वंस तरी करते. तर दादांनी हे माहित होतं म्हणून ती शक्ती आपल्या जवळ ठेवून घेतली. कारण आपल्याला अज्ञानाने काय माहित नाही म्हणून हिने सांगितलं मंगळवार कर, ती करते. तिने 11 मंगळवार केले. मंगळवार केल्यानंतर शक्ती आली ना, त्याचा वापर ही काही करत नाही. मग ती शक्ती वाया घालवायची का? म्हणून ती शक्ती पण उपयोगात आणली. हे पण आपल्या मार्गाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आता दादानी काय सांगितलं, एकदा दादा आम्हाला म्हणाले, आज सकाळी 6 वाजता जर ओंकार केला, उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत देवाच्या वाटेला जायची गरज नाही. म्हणजे एवढी 25 मिनिटाची 20-25 मिनिटाची ओंकार साधना, एवढी आयुष्य तुमचं संसार व्हायला पुरेशी आहे. मग उगीच ओमचे साईनाथ आहे मग, अगं तू कुकर लावलास का? सासू सुनेला विचार. हा, ओमचे साईनाथ आहे मग, एक ओमचे साईनाथ आहे नाही तर कुठला जप असेल तो. आणि पूर्वी ती आमच्याकडे परवा कोण एक बाई आली ती, गुरुमंत्र म्हणजे काय? कानात फुंकायचा. कानात कसला फुंकता? काय करता तुम्ही? काय म्हणता झोपेत? ती काय तुतारी आहे का फुंकायला? तर असं दादांनी काही केलं नाही. दादांनी राजरोड सगळं ओपन माइंडेड, काही असं बंदिस्त ठेवलं नाही. काय केलं सगळं. म्हणून पंढरपूरच्या विठोबांनी सांगितलं दादांना, आत्मनिवेदन लिही. तू काय केलंस ते जगाला समजलं पाहिजे. आज तरुणपणी सगळं एवढं सिद्धता करायला जायची सोपी गोष्ट आहे. मग ते कळलं तर आपण आपल्या वागण्यात फरक पडेल की नाही. त्याच्यानंतर देवधर्माचा रूढी परंपरेचा दादा म्हणतात फापट पसारा कमी केला, पसारा वाढवला होता उगीच. का तर हे केलं तर आपलं काम लवकर होईल, ते केलं तर लवकर, हा एक सांगतो तो एक सांगतो तो एक सांगतो तो एक सांगतो, शेवटी कशाने आपलं काम झालं हे कसं कळणार. म्हणून तो सगळा पसारा बंद करून टाकला. काही जरूर नाहीये पुढचं, फक्त एक ओम म्हटलं तर इथले लोक पण म्हणू शकतात, परलोकातले आत्मे पण म्हणू शकतात. हा, त्याच्यानंतर अज्ञान दूर केलं संमेलन घेऊन. अडचणी काय येतात हे संमेलन घेऊन सांगितलं, साध्या साध्या उदाहरणावरनं. मी तुझी गोष्ट सांग. आता दादानी मनोमय कोशाचं उदाहरण दिलं होतं. हा, काय रे, दादानी मनोमय कोशाचं उदाहरण दिलं होतं. आता मला जाता येत नाही, जास्त बाहेर पडता येत नाही. समजा ही चालली, हिला मी सांगितलं भाजी घेऊन ये, तर ही काय करते, 10 रुपयाची मेथीची जुडी घेते. तिची 10 रुपयाची, माझी 10 रुपयाची. आपली जुडी वरती ठेवते चांगली बघून, माझी जुडी खाली ठेवते. आल्यानंतर पुन्हा घरी हलवून बघायचं, ही चांगली आहे का ती चांगली आहे. चांगली आपल्याला ठेवणार, मी उतरत नाही ना, म्हणून ती मला आणून देणार. आणि मला काय सांगणार, 10 रुपयाची 15 रुपये. हे साधं उदाहरण दिलं होतं. तर दादा म्हणतात 5 रुपये जास्त सांगता, अशी कर्म वाढत जातात. आणि मग एक स्टेज अशी येते की धडल दिशी ती अडचण म्हणून उभी राहतात. कशी उभी राहतात, कुठे उभी राहतात, तर शिक्षण, लग्न आणि घर, या 3 गोष्टीच्या वेळेला त्याच्यासाठी किती विडे लागतात. नोकरी मिळत नाही, लग्न होत नाही मनासारखं, आणि ऐकत नाही, आणि शिक्षण होत नाही, पैसा मिळत नाही. मग हे जे आपण मागतो, मग हा ती म्हातारी आहे, जाऊ शकत नाहीये, चांगली जोडी तिला आणून देऊया. तर तुमचा मनोमय कोश कुठे आणि त्यांचा मनोमय कोश कुठे. मग याच्यासाठी हे आपण सगळं
देवापासून दूर गेलो म्हणून हे परत सांगायला दादांना जन्म घ्यावा लागला. बाबा म्हणतात दादांना जन्माला घातलं. जर आपण चांगले वागलो असतो, पूर्वीचे लोक शिळं अन्न, सकाळचं अन्न शिळं म्हणून संध्याकाळी बाजूला ठेवत होते. आणि आज आपण काय करतो? काय करतो? हा, फ्रीज मध्ये ठेवून 4 दिवस फोडणी घातलीये, ते शेंगदाण्याचं कूट घातलंय, खोबरं घातलंय, मग ते टाकायचं कसं? खाऊया. ते खाल्ल्यानंतर पोटात गेल्यानंतर काय होतं? तर त्याचं परिणाम दाखवतं. मग डॉक्टरची बिलं भरा, मग इथे कामकाजाला वेडे लावा. मग हे सांगतात हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको. मग एवढ्या परीने आपण जर विचार केला तर तुम्ही विचार करा असं दादा म्हणतात. हे म्हणून या तत्वज्ञानाचा अभ्यास का करायचा? अज्ञान दूर होण्यासाठी दादांनी हे तत्वज्ञान सांगितलं. बाकी काही त्याच्यामध्ये फार मोठं तत्वज्ञान सांगितलंय न पेलण्यासारखं असं काहीही नाही. सकाळचं अन्न संध्याकाळी गुरढोर होती. आताच्या मोलकरणी सुद्धा किती हे आहेत, खात नाही. दिलं उरलंय बाई, खाशील का, चहा पिशील का, नाही म्हणतात. आमच्यापेक्षा वर मस्त अप टू डेट राहतात. म्हणजे ही मोलकरणी मला सांगावं लागतं. हा, त्याच्यानंतर काय भविष्यात तुम्ही पाठीशी उभं राहा हे सांगितलं. शक्तीपीठाचं प्रतीक म्हणून तुम्हाला प्रोटेक्शन आणि प्रतीक म्हणून प्रत्येकांच्या घरामध्ये प्रतिमा दिल्या शक्तीपीठाचं प्रतीक म्हणून. आता साधन सिद्धतेवरती परत मलिनता चढू नये म्हणून ज्या साधन सिद्धता केल्या त्या सगळ्या स्वामींना अर्पण केल्या गुरुदक्षिणा म्हणून. दादा म्हणाले माझ्याकडे काही नाही, मी काही केलं नाही, मी रिकामा. आता तुम्हाला जर जे काय पाहिजे ते तिकडून मिळेल, त्यांची इच्छा असेल तर मिळेल. म्हणजे इतकं अलिप्त राहणं सोपी गोष्ट आहे का? आपण काय म्हणालो असतो, मी एवढे सिद्धता केली, एवढं मी अमुक केलं, तेवढं मी तमुक केलं. ते कोण सोडेल? त्याची रॉयल्टी कोण सोडेल? म्हणजे त्याच्या बाजूनी हे एक मानव जातीवरती केवढे मोठे उपकार आहेत दादांचे, की कातड्याचे जोडे करून घातले तरी त्यांचं ऋण फिटणार नाही. नंतर काय म्हणतात, एक जरी माणूस आला कुटुंबातला तरी त्या कुटुंबाला, त्या घराण्याला, त्या सगळ्या पूर्वज त्याचे उद्धरून जातात. आत्ताचे वंशज आहेत ते गुरुमार्गी होतात, त्यांना आशीर्वाद मिळतो. एकच माणूस आला तरी सुद्धा एवढी सगळ्यांना एवढा लाभ होतो. असं बाहेर आहे का? असं बाहेर नाहीये. तू आला तुझ्या पुरतं, तू आला त्याच्या पुरतं. त्याच्यावरनं गुरुवाणीमध्ये एक गोष्ट आम्ही लिहिली होती. ती काय आहे, एक कुठला भाग होता माझ्या लक्षात नाही, 64वी मुलाखत आहे, विमोचनावरती. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यांनी राज्यदान केलं. हा, हसताय का? माहिती आहे गोष्ट? तर ते त्याला द्यावं लागलं का? तर वसिष्ठ आणि दुर्वास, नाही वसिष्ठ आणि विश्वामित्र, त्यांचं गुरु ऋण फेडायचं होतं. तर वसिष्ठ ऋषी श्रेष्ठ आणि त्यांना ब्रह्मर्षी म्हणत होते. आणि विश्वामित्र मला ब्रह्मर्षी का म्हणत नाही? विश्वामित्र रागीट, मेनकाच्या मागे लागलेला. त्याच्यामुळे एक दिवस ते वैतागतात आणि वसिष्ठ ऋषींच्या डोक्यात दगड घालायला म्हणून जातात. तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणत असतात, कोणाला तरी सांगत असतात, अरे तो खरा ब्रह्मर्षी आहे, पण त्यांनी राग सोडला ना तर तो ब्रह्मर्षी होईल. हे जेव्हा ऐकतात तेव्हा ते शहाणे होतात. तर म्हणून मी कशावरनं सांगत होते, हा हा हरिश्चंद्रांनी स्वप्नात राज्य दान केलं तर ते गुरुऋण फेडायचं होतं. म्हणून देवानी सांगितलं याला दान यांनी केलंच पाहिजे राज्य. तर बाबा म्हणाले, बाबांनी देवाला सांगितलं हे विमोचन करतील, हे सगळं करतील ह्यांचे हे, पण
राजा हरिश्चंद्रासारखं दान बिन द्यायला लागणार नाही, डोंबाच्या घरी पाणी भरायला लागणार नाही. ते भोगतील, ते चांगलंच भोगतील, माझ्या आशीर्वादाने भोगतील. इतकं साईबाबांनी देवाला सांगितलं. आणि देवाजवळ ओंकार साधना सुद्धा का करायची, तर 5व्या संमेलनात त्यांनी सांगितलंय की ह्या गाढवांकडनं म्हणणं, आपल्याला गाढव म्हणाले, या गाढवांनी काही केलं नाही ना, तरी मी ह्यांच्याकडनं ओंकार साधना करून घेईन. त्याच्यासाठी दादा आणि बाबा जामीन राहिले, आम्ही यांच्याकडनं करून घेऊ. आमच्यासाठी ते जामीन राहिले, उद्या आम्ही नाही केलो तर त्याची फळं त्यांना भोगावी लागतील ना. हा जर विचार केला तर आपण साधना चुकवू का? तर दादा म्हणाले, एक वेळ पूजा नाही झाली तरी चालेल, पण साधना केल्याशिवाय घरातनं बाहेर पडायचं नाही. आणि पाणी होय, ते म्हणतात त्यांनी साधन सिद्धतेच्या वेळेला पहाटे 3 वाजता उठून साधना केली असेल, पण आपल्याला टायमिंग सांगितलं नाही. दिवसभरात केव्हाही करा ओंकार साधना. आता हे नाईट ड्युटीवर आले, 8 वाजता सकाळी साधना करायची. ओम श्री साई काय साधना करून उपयोग आहे? त्याच्यापेक्षा तू रात्रपाळी करून आलायस ना, आंघोळ कर, खा, झोप, सावकाश संध्याकाळी साधना कर. तर एक मुलगा आला, तो राहतो इथे, नोकरी तिथे करतो आणि इकडे राहतो एकीकडे, केंद्र एकीकडे आणि नोकरी एकीकडे, अंतर मोठं. तर तो म्हणाला, मला साधना सांगायला सांगितली आणि मला काहीतरी होईल, पित्ताचा त्रास होतो. मी म्हटलं रोज साधना करू नको. तर मला म्हणाला, साधना करू नको कसं? म्हटलंय 3ऱ्या संमेलनात दादांनी सांगितलंय की सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी कोणाचा नाही. आंघोळीच्या आधी तुला काय खायचं प्यायचं ते खा, तुला पित्ताचा त्रास होतो, आठवड्यात 1 दिवस साधना कर, अशाने होईल का? काही होणार नाही का? काही होणार नाही म्हटल्यावरती केलं. तर दादा म्हणतात, काही एवढी तुम्हाला हार्ड अँड फास्ट तुम्हाला काही सिद्ध करायचं नाहीये. तुम्हाला कुणालाही उद्धरायचं नाहीये, तुम्हाला कुणासाठीही काही करायचं नाही, तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला करायचंय. मग तुम्ही केव्हाही करू शकता ना. मी केलं पहाटे 3 वाजता उठून, तुम्हाला नाही सांगितलं म्हणजे बंधन कसलंही ठेवलं नाही. सकाळी मी तुम्हाला सांगितलं दारूचं, म्हणजे कुठलंही बंधन घातलं नाही. दादांची बोलण्याची पद्धत म्हणजे कशी, तर म्हणाले कांदा खाऊ नको, लसूण खाऊ नको. तर म्हणाले नाक तर त्याचं काम करतं ना, ते सांगितलं होतं मी तुम्हाला. तर ते म्हणतात, कांदा जर तुमच्या ओंकार साधनेपेक्षा श्रेष्ठ असला तर दोन्ही बगलेत कांदा घालून बसा, साधना करायची काय आवश्यकता नाही. हे रेकॉर्डिंग आहे. एवढी ओंकार साधना सोपी आहे का? आणि एवढी आपण काय म्हणूया, एवढी चीप आहे का? त्याच्यासाठी जीव गहाण टाकून साधना सिद्ध केली, त्या यांच्याकडनं आणून, कोणाकडनं, नरसिंह सरस्वतींच्याकडनं आणून. म्हणजे आपल्या मार्गामध्ये काहीही बंधन ठेवलं नाही, जात नाही, बंध नाही. कोण एक आला तरी कोणी यावं आणि साधना करावी, कुठल्याही जातीचा मनुष्य येतात. आता आलमेडा हे होते ख्रिश्चन, मुसलमान येतात. हा, दादा लंडनला जायचे होते, तेव्हा एक बुरी मुसलमान आला. म्हणजे मामाना किती काळजी आहे बघा, परदेशात गेल्यानंतर कामकाज कशी करायची. तर तो एक मुलगा असतो, त्याचे वडील वारतात. ते वारल्यानंतर ह्याला काही माहित नसतं बिझनेसचं, काय करायचं. तर एकटा सांगतो, जा तू दादांच्याकडे. तो म्हणतो, मी प्रसाद ठेवणार नाही, मी ताईत बांधणार नाही, मी काही करणार नाही. पण दादा म्हणाले, तुला आशीर्वाद कसा द्यायचा? तर तोच सांगतो, एका कागदावरती ओम श्री साईनाथान लिहून द्या, माझं काम होईल, तुम्हाला भला हो जाएगा. आहे गुरुवाणीमध्ये सांगितलेलं. तर लंडनला जायच्या आधी तो कामकाजाला आला, तर बाबांनी सांगितलं लंडनला जाऊन शब्दाने काम करायचंय. मग दादा काय तिथे दोरे घेऊन गेले नाहीत, विड्याची पानं घेऊन गेले नाहीत, सुपारी घेऊन गेले, काही घेऊन गेले नाही. म्हणजे
देवाला तुम्ही कार्य करणार त्याची काळजी आहे. तर ही माध्यमं बनवली. आपल्याला स्वप्नात तरी होतं का आपण कोणाचं तरी काम करू म्हणून? हे नकळत होतं ते कार्य आहे. म्हणून ते म्हणतात साई आध्यात्मिक समितीचा हेतू लोकसंग्रह करून त्यांना जीवनाबद्दलचं अज्ञान आहे ते दूर करायचंय. अडचणी सोडवण्याचं हे केवळ तुम्हाला एक आमिष दाखवलं. ते तुम्ही सांगा नंतर. तुम्ही सांगा की इतकं जर सोपं तुम्हाला करून दिलं आहे, तर आपल्या मार्गाचा आणि इतर मार्गामध्ये कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, संध्याकाळी जाऊ नका, अमुक करू नका, तमुक करू नका. किती बंधनं असतात. आमच्याकडे विजापूरला माझे वडील गेले तेव्हा आमचे सगळे लोक आले होते. एक म्हणतो मी कांदा खाणार नाही, दुसरा म्हणतो लसूण खाणार नाही, एक म्हणतो अं, गुरु करायचे आणि त्यांना जर संध्या बिंध्या शिकवायला जायची. तर आजकाल या बायका बसत नाही, तर त्या विटाळामुळे त्या मंत्रातली शक्ती कमी होती. तर आता हिच्या मुलाला शिकवायला जायचं, तर तिला काय असं विचारायचं का तुझी अडचण आहे का म्हणून? ते होत नाही तर काय करावं? काही करायचं नाही म्हणाले. हं? तर शशीला म्हणाला मला गुरु करायचे, तर दादांचेच गुरु दादांच्याच कडनं मला गुरु मंत्र घ्यायचा. ते दोघं जण गेले दादाला भेटायला पुण्याला. दादा म्हणाले तुला कशाला तयार केलंय म्हणून शशीलाच ओरडले. म्हटल्यावर मला म्हणतो चुकलं माझं, मला माहिती नाही. सगळीकडे काय मी पोचणार आहे का? मग तुम्हाला कशाला तयार केलं? म्हटल्याबरोबर म्हणतो आता शशी तूच गुरुमंत्र दिलास तरी चालेल. म्हणलं आम्ही काय गुरुमंत्र देणार बाबा, दादांनी काय सांगितलं ते तुला सांगणार आम्ही, दुसरं काय. मग शशीला गुरु मानून ते गुरुदक्षिणा ठेवून गाणगापूरला डोकं टेकून आला. म्हणजे गुरु केले म्हणून दत्तगुरूंना सांगून आला. दत्तगुरूंना काय सांगून येतो? दत्तगुरूंनीच सांगितलंय गुरु कर म्हणून. म्हणजे तसं दत्तगुरूंना काय सांगायला जातो म्हणाले. काही म्हणजे जितकं असं खाता येतंय तर आपण असं का खायचं? असं दादांचं म्हणणं. म्हणून एवढं करा आणि एवढं मिळवा. एवढं करून एवढं मिळवू नका. तर ते म्हणाले बदल एवढा केला. आतापर्यंत कृपा प्राप्त होण्यासाठी किती काय काय करत होतो, होम हवन रे, उपास तपास रे. आता म्हणाले काही करायची जरूर नाही. आता कृपेतून सगळे विधी करायचे. गुरुमार्गी झालोय, गुरुमार्गाप्रमाणे आम्ही हे करतो आहे. जबाबदारी त्यांच्यावर गेली. काही तुम्हाला प्रश्न नाही, उपास नको, तपास नको. दादांनी एका सेमिनारमध्ये आपल्या एका गुरुबंधूला सांगितलं, उपास करतोस, खिचडी खातोस, खिचडी कसली खातोस म्हणाले साल्या. माझ्याकडे ये शिकायला. लसूण घालून खिचडी करून दाखवतो तुला. खिचडीमध्ये साबुदाण्याच्या खिचडीमध्ये लसूण फोडणी घातली तर किती टेस्टी लागते. पण तुम्ही म्हणे उपवास करता आणि कसले चिवडे विकतात हे लोक बाजारात. फोलपटाचा चिवडा. असलं काही माझ्याकडे नाहीये म्हणाले. सगळं ओपन हे असं केलंय, हे असं केलंय, हे तुमच्या पुढे ठेवलंय. म्हणून ते पत्र मी म्हटलं त्याला लिहून आण, टाईप करून आण आणि ते वाचून दाखव. आणि दादानी एक मुंबईला एक गुरुबंधू भेटायला आला होता दादाला. तो काय म्हणाला माहितीये? संमेलन झाल्यानंतर दादा तुमच्याशी बोलायचं म्हणजे भीती वाटते. दादा म्हणाले मी 100% होतो तेव्हा माझ्याकडे बडबड करत होतात. काही विचारत होतात. आणि आता मी माझ्यातलं तुम्हाला द्यायला लागलोय ओंकार साधना शिकवली, संमेलन सांगून तुम्हाला हे अज्ञान दूर केलं. आता तुम्हाला माझ्याबद्दल भीती कशाला वाटायला पाहिजे? आता तुम्ही उचलेल माझ्या जवळ यायला पाहिजे. म्हटल्यानंतर म्हणाला, "नाही, नाही. तुम्ही साधना सांगितलीत ना, असं एक-एक संमेलन जसं होईल, तशी तुमची भीती जास्त वाढत गेली." दादा म्हणाले, "तसं काही नाहीये." तर तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला होता, तो तो ऐकवणार आहे अनिकेत. तर 7व्या संमेलनामध्ये आम्हाला दादांनी सगळं दिल्यानंतर दादा वरती जाऊन झोपले. म्हणाले, "आज तुम्ही कोणीही मला भेटायला येऊ नका.
आणि मला कोणीही नमस्कार करायला येऊ नका. तर म्हणाले, गाय असती, गाईला पाना सुटण्यासाठी किंवा म्हैस असती, तर वासरू सोडतात आणि मग तो दूध काढतो गवळी. त्यावेळेला त्या गायीपासनं वासरू दूर करतात किंवा म्हशीपासनं वासरू दूर करतात, तेव्हा त्या वासराला वाईट वाटतं आईपासनं दूर केलं. ते वासरू वासराची काय वासराची व्यथा आपण समजू शकतो. पण त्याच वेळेला ते म्हणाले, गायीपासनं ते वासरू दूर करतात, तेव्हा गायीला यातना होतात. त्या तुम्हाला कळतात का? त्या नाही कळत. दूध काढतो, दूध विकतो, पैसे मिळवतो, घर बांधतो, जातो तो. त्याला गायीच्या मनस्थितीची काय कल्पना असणार? तसं दादा म्हणाले, आज मी तुम्हाला सगळं दिलंय. तुम्ही जर मला परत पाया पडायला आलात, तर ते माझ्याकडे येईल. तेव्हा मी गाय आणि तुम्ही वासरू. तर तुम्ही माझ्यापासून घेऊन गेलं तर मला काय दुःख होतं? ह्याच्यासाठी तुम्ही कोणीही मला पाया पडायला येऊ नका. अरे, ते ऐकलं तर असं डोळ्यात पाणी येतं, की म्हणजे एवढी व्यथा कोणापुढे सांगणार ते? आपण रडकथा सांगतो, पण त्यांची व्यथा कोणापुढे सांगायची? ते सेमिनार इतकं इतकं हे झालं आणि आम्ही जेव्हा शिरोड्याला संमेलन घेतलं, तेव्हा मी निलेशला म्हटलं, काही झालं तरी इथे दादांचा आवाज वाजलाच पाहिजे असं मला वाटतंय. माझ्या पर्समध्ये कॅसेट होती. आज मी यांना पण म्हटलं, आजचा योग किती चांगला आहे. खालचा आलेला गाणी घेतला, म्हटलं तुझ्या मोबाईल वरती आहे ना, ते ऐकव 5 मिनिटं. तर नाहीतरी आपल्याला 6 वाजेपर्यंत संपवायचा वेळ होता. म्हटलं हे सगळं सांगूया, हे ऐकूया जरा, तेलीबाबांची मुलाखत पण ऐकूया. तुम्ही तरी कधी ऐकणार? या वास्तूत येतील ते त्या लोकांनाही तो आशीर्वाद मिळेल ना सगळ्यांना. त्यांना कळायला वेळ लागेल, पण त्यांना तेही मिळून जाईल ना. ये ना, मागे जाऊन बसलाय ऑडियन्स मध्ये. म्हणून म्हटलं त्याला तू वाचून दाखव. म्हणजे एका गुरुबंधूंनी मला गवसलेले दादा याबद्दल सांगितलेले त्यांचे विचार आहेत, ते मी वाचून दाखवतो. दादांचा प्रश्न होता, तुम्हाला गुरु भेटले, तुम्ही गुरूंना भेटलात का? आणि जेव्हा ते प्रश्न विचारायचे, तुम्ही गुरूंना भेटलात का, त्यावेळेला जरी ते हसत हसत विचारत, तरी त्यांच्या हसण्यामध्ये कुठेतरी एक खंत आम्हाला जाणवत होती. दादा सगळ्यांना भेटले. कसे भेटले? मनसोक्त भेटले. कसलाही भेदभाव न मानता, उच्च नीच, जातपात, धर्मपंथ काहीही न ठेवता दोन्ही हात उघडून सगळ्यांना आपल्या कवेमध्ये आईच्या मायेने घेतलं. ही सगळी माझी लेकरं म्हणाले. जसे मनमुराद दादा भेटत, तसंच त्यांचं देणं देखील असायचं. हातचं काहीही राखून ठेवायचं नाही. कुणाला काय देतो, कुणाला काय नाही, याचं भान त्यांनी कधीच ठेवलं नाही. त्यांचं देणं म्हणजे अक्षरशः उधळणं होतं. हस्तद्वये देता, सहस्त्र हस्ते न ये सांभाळिता, ही त्यांची देण्याची रीत होती. त्यांचं प्रेम करणं भक्तांवरती, त्यांचं कोडकौतुक करणं आणि भक्तांच्या सर्व इच्छा पुरवणं, हे पाहून पुण्यविभूतींना सुद्धा दादांचं इतकं कौतुक वाटलं की एका मुलाखतीत विभूतींनी म्हटलं दादांच्याच माध्यमातून, हम परवरदिगार लोग देते हैं, दुनिया ये नहीं जानती कि हम क्या देते हैं, और लेने वाला भी ये नहीं जानता कि उसने क्या लिया. हम देते जाते हैं, आप लेते जाइए. असं त्यांचं देणं होतं. दादांच्या पायाशी असंख्य कुटुंब आले. कुणी आमचं दुःख हलकं करा म्हणून आले असतील, कुणी सुखाच्या आशेने सुख मागायला आला असेल. सगळ्यांना त्यांनी सुखी केलं. अपवाद कुठेच वगळला नाही. इतक्या असंख्य कुटुंबांना सुखी करणारा, अर्थात बाबांच्या कृपेने, बाबांच्या कृपाशीर्वादाने इतक्या असंख्य कुटुंबांना सुखी करणारा मी किती दुःखी असेल.
मी किती सुखी असेल असे तुम्हाला वाटत असेल ना, असे आम्हाला दादांनी विचारले. तेच पुढे म्हणाले, वस्तुस्थिती वेगळी आहे. इतक्या असंख्य लोकांना मी सुखी केलं, पण माझ्या इतका दुःखी मात्र कोणी नाही. तेच पुढे म्हणाले, की आजवर जे इथे आले त्यांनी आपल्याला काय हवं तेवढंच मागितलं आणि ते घेऊन गेले. पण मला जे त्यांना द्यायचं आहे, जे देण्यासाठी माझा जन्म झालाय, ते मागणारा अजूनही मला भेटलेला नाही. त्याच्या शोधामध्ये मी आहे. त्याच्यावर एक बाबांनी शेर म्हटला होता, तो असा, ख्याल था कोई दिल से पुकारे जो एक बार मुझे, ख्याल था कोई दिल से पुकारे जो एक बार मुझे, उस आदमी का अभी तक है इंतजार मुझे. दादांची खंत इतकी खोलवर होती की त्याची जाणीव, त्याची दखल विभूतींना देखील घ्यावीशी वाटली. कुतुबुद्दीन बाबांनी दादांची खंत अत्यंत मोजक्या परंतु तितक्याच मार्मिक शब्दात प्रकट केली. किसी के एहसान होते हैं जिसकी वजह से ये जिंदगी आसान बनती है. आसान बन गई, इंसान एहसान को आसानी से भूल जाता है. दादांची खंत कुतुबुद्दीन बाबांनी व्यक्त केली. दादांना कोणी त्यांचा भक्त म्हणून समोर आलेला आवडत नव्हतं. ते म्हणायचे, मला भक्त नकोत, मला शिष्यही नकोत. फक्त त्यांना हवं होतं त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आरंभलेल्या या महान मानवी कल्याणाच्या कार्यामध्ये निस्वार्थ निरपेक्ष उडी मारणारे सहकारी. त्यांना भक्त नकोत, शिष्य नकोत. ते नेहमी म्हणायचे, आय डोंट वॉन्ट फॉलोवर्स, आय वॉन्ट फेलोमॅन. ही त्यांची तळमळ होती आणि याच तळमळीने आपल्या भक्तांना घडवण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला. भक्तांना घडवताना आपले भक्त कसे तयार व्हावे हे देखील कुतुबुद्दीन बाबांच्याच मुलाखतीतून आपल्याला कळतं. जब तक तैरना नहीं जानते तब तक सिखाने वाला साथ में लेके तैरता है. बाद में किनारे पे खड़े होके अपना बच्चा कैसा तैरता है वो देखता है. यही उसकी खुशी है. सगळ्यांना एकच माझी प्रार्थना आहे, ही खुशी आपण आजवर दादांचे भक्त म्हणून मिळवत आलो, पण आम्ही दादांना देऊ शकलो का? आज देऊ शकतो का? भविष्यामध्ये तरी आपण देणार आहोत का? याचा जर विचार केला तर दादांनी जो प्रश्न विचारला, तुम्ही गुरूंना भेटलात का, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला यामध्ये सापडेल. दादा परीस होते. लोखंडाला स्पर्श केला की लोखंडाचं सोनं होणार हा गुणधर्म परीसाचा आहे. परंतु दादा कसले परीस होते? जिस पारस से कांचन निपजा वही पारस कच्चा, जिस पारस से पारस निपजा वही पारस सच्चा. दादांना आपल्या भक्तांना स्पर्श करून त्यांच्या जीवाचं सोनं करणं एवढंच नको होतं. दादांना हवं होतं आपले भक्त परीस व्हावे आणि जगाचं सोनं करावं, ही त्यांची तळमळ होती. दादांच्या अपेक्षेप्रमाणे आपली तयारी करण्याकरता दादांनी अनेक साधने सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत. गीते समान गुरुप्रसाद, गूढ ज्ञानाचं उकल करून सांगणारं आत्मनिवेदन, साधन पत्रिका तर आहेच, परमार्थ प्रश्नावलीही आहे. ते जरी आपण वाचलं आणि त्या बरहुकूम आपण आपली आंतरिक तयारी जर केली तर दादांनी जे प्रश्न विचारलेत, तुम्हीही गुरूंना भेटलात का, या प्रश्नाला होकारार्थी आपण उत्तर देण्याची तयारी करू शकू. तोपर्यंत शुभम भवतु. तेलीबाबांचा आणि दादांचा आवाज ऐकल्यानंतर माझं सांगणं नको म्हणून आपण या संमेलनाचं शेवटाला येऊया. शेवटाला ना काय समारोप करूया. हा, तर आता पुढील पिढ्या ह्या अनुवंशिकता घेऊन जन्माला न येता गुरुवंश म्हणून जन्माला येतील अशी अनेक जन्माची तरतूद करून ठेवली. हे केवढं मोठं स्थित्यंतर आहे. म्हणजे आज तुम्ही सेवा केलेली तुमच्या नातवंडांच्या मध्ये दिसते.
ते बघायला आपण असलो तर वाहवा, नसलो तरी वाईट वाटून घ्यायचं गरज नाहीये म्हणतात. का तर त्यांना त्यांच्यासाठी आपण केलं ना, बिल्डिंग चांगली झाली म्हणतात, पण बिल्डिंगचा पाया होण्याचं तरी भाग्य मिळालं ना, मग कशाला वाईट वाटून घेता, असं तेव्हा आम्हाला म्हणायचं. तर हा म्हणजे आपल्याला ज्या दीक्षा पहिल्या 3 विमोचनार्थ खर्ची पडल्या, त्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्या विकासार्थ उपयोगी पडणार. त्यांना गतजन्माचा ऋणानुबंधातून मोकळे केलेला आहे. मागच्या जन्माचा बॅलन्स त्यांचा काही नाही, फक्त 5 ऋणानुबंध ते या जन्मात फिटणार. तसेच हे सर्व त्यांनी परमेश्वराने कृपावंत होऊन दिले, आपल्याला दादांच्या माध्यमातून प्राप्त करून दिलं. तर नाशिकला जेव्हा सांगायची वेळ आली होती, तेव्हा मी म्हटलं शिर्डीमध्ये साईबाबा राहिले म्हणून शिर्डीला महत्व. पण साईबाबा शिर्डीत राहिले तरी दादाने त्यांच्या बाबांनी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान दिलं ना. मग जगात काय कोणी भक्त नव्हते का? म्हणजे आपण कुठल्या तरी जन्मात त्यांना भेटलेलो आहे आणि आपल्याकडनं काहीतरी कार्य करून घ्यायचंय, म्हणून आपली ह्या जन्मात अडचणी निमित्ताने भेट झाली ना. एवढा जरी विचार केला तरी आपण धन्य, ते धन्य झाले म्हणते मी. आणि आपण काहीतरी जागे होऊ थोडेसे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपल्याला न मागता त्यांनी ते कृपावंत होऊन दिले. का तर जगाची परिस्थिती एकट्याने सुधारणारी नाहीये, पण आपलं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. म्हणून दादाने एवढी मेहनत घेतली. हे ध्यानात ठेवा. व तेही आपण न मागता, हेही ध्यानात ठेवा. याचा विचार करा. म्हणून आता पुढील पिढ्यांना गुरु मार्गदर्शनाप्रमाणे संस्कार करणे अत्यावश्यक आहे. एक मिनिट हा. आता गुरुकुल नाहीयेत म्हणून आई वडिलांची जबाबदारी वाढली. आता जी ज्ञान संवेदना वर्गाला स्तोत्र बाबांनी निवडली, ती दादानी किंवा तुम्ही आम्ही निवडलेली नाहीये. ती स्तोत्र का निवडली? तर त्या स्तोत्रामुळे या मुलांचा दैहिक विकास आणि आत्मिक विकास होणार, तो आपल्याला कळणार नाही. ते करतील, त्यांना जन्माला घातलाय म्हणून त्यांच्याकडे ते बघतील. त्याच्यासाठी ज्ञान संवेदना वर्ग सांगा की चालू केलं. आता गुरु मार्गदर्शनाप्रमाणे त्यांना ही स्तोत्र शिकवायची आणि संध्याकाळी बसून त्यांच्याकडनं प्रार्थना म्हणून घ्यायची. एवढंच आपल्यावरती जबाबदारी ठेवली. आणि मी सकाळी सांगितलं काय, तर सगळं आपल्याला दादाने दिलं, पण दादा देव असून आमच्या बरोबर माणसासारखे वागले म्हणून आम्ही त्यांच्या एवढ्या जवळ जाऊ शकलो. ते जर मी देव आहे, दत्तगुरु आहे म्हटले असते, आम्ही गेलो नसतो. म्हणजे दादाने किती खाली येऊन काम केलं आपल्यासाठी, याचा विचार आपण आता करायची वेळ आली. त्याच्यामुळे कुणाच्यातले दोष बघण्यापेक्षा त्यांच्याकडे उगवून काय चांगले ते जायला पाहिजे, एवढंच मला सांगायचं. बाकी काही हे नाही. यांनी घडवून आणलं, तुम्हाला सगळ्याला लाभ मिळाला, तुमचा लाभ मला मिळाला. मला सांगायचं होतं, पोचवायचं होतं, माझ्या कपॅसिटी प्रमाणे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आता तुम्ही वाचा, एकदा नाही समजलं दोनदा वाचा, दोनदा नाही समजलं 10 वेळा वाचा, पण वाचा आणि जागे व्हा. एवढीच तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती. एक फक्त कामकाजाचं म्हणजे दादाजी सांगतात त्याच्या मार्गदर्शनापलीकडे तुम्ही जर काही केलं तर काय होतं, अशा टाईपचे दाखला तुम्हाला देतो. म्हणजे माहितीच्यापैकी मुंबईला आम्ही जात होतो त्यावेळेला असे संविधान द्यायचे, आम्हाला सांगितलं फक्त पायी काका म्हणलं, मी संविधान देत होतो.
तर असं सगळं एका उत्सवाला मी लोक खूप यायचे त्यांच्याकडे. त्यावेळेला नवरात्राच्या अगोदर एका भगिनीचा फोन आला आणि आमच्या घरी आम्ही असं वाचन करत होतो. 10-12 लोक सुरुवातीला यायचे असं सगळं ऐकायचं. तर त्यांचा फोन आला. तर हिला विचारलं, "बाबा असं-असं आहे." मी आधी वेळेला बोललो, "इथे मुलाखत चालू आहे, तर तुम्ही सकाळी फोन केला 10 वाजता." तर "नाही, नाही, मला अर्जंट काम आहे." हिला म्हटलं, "तू बोल आता." तिला सांगितलं, "तुझं काही होतच आहे." ते म्हणाले, "हा माझा विषय नाही, तू ह्याला फोन कर." मग दुसऱ्या दिवशी फोन नाही आला म्हटल्यानंतर ती म्हणाली, "रागवली का?" मग रागवली तर काही प्रश्न नाही, आपण खोटं बोलतो. मग त्यांचा परत फोन आला. तिने फोन केला रात्री 8:30-9 ला. ती म्हणाली, की असा प्रॉब्लेम आहे क्रिटिकल मुलीच्या बाबतीमध्ये, तर खूप सिरियस कंडिशन आहे. तर मी केंद्रावर विचारलं का? नाही, केंद्रावरती निराकरण चालूच आहे. पण असं झालं, तर मी म्हटलं, मला तुम्ही सांगता ही गोष्ट खरी आहे, पण मी काही त्याच्यामध्ये हे इंटरफिअर करू शकत नाही. नाही तरी पण मला हे करायचं आहे. म्हटलं असं नाहीये ते. काही गोष्टी असे त्याच्या पथ्य पाळावे लागतात. ऐकायला त्यांनी रडायला लागले. ते नवरा मर्चंट नेव्ही टॉपचा ऑफिसर. दोघी नवरा बायका ह्याला आलेले होते मुंबईला. तर काय करायचं? डॉक्टरांचा सल्ला घ्यायला ते सगळं झालंय, ते काही परिणाम होत नाही. मग मी म्हटलं बरं. आपल्या बाबांना घरी उदबत्ती लावली, नमस्कार केला. तर सांगितलं मला. सांगितल्यानंतर मी काही बोललो नाही. मी म्हटलं एकच प्रश्न तुला विचारतो. तू तुझ्या मुलीला त्या तो प्रश्न विचारायचा. जर त्या मुलीने असं सांगितलं, की नाही आहे, जर तिच्या तोंडून शब्द आला, तर मला तिच्याशी बोलायचं. तर नाही हो करता करता, नाही मी जन्म दिलेला आहे. बरोबर ना, जन्म दिलेली आई आहे म्हणूनच तुला तुझ्याशी खरं बोलेल. देवापेक्षा नाही का, नाही तसं मला म्हणायचं नाही देवापेक्षा. तर हां, प्रश्न तिला विचारला. त्या मुलीने सांगितलं, आई सारखंच ते. असं काही नाही. काही नाही म्हटलं तर म्हणलं तिला फोन द्या. त्या मुलीला नाव घेऊन सांगितलं मी. काय? की तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देते. तू दादा बाबांना दे. लक्षात ठेव. मी दत्ता काका बोलत नाही. खरं खरं सांग काय ते. घड्याळ लावलंय. 5 मिनिटात तू जर मला उत्तर दिलं नाहीस, हा, तर मी हा फोन बंद करणार. 5 मिनिटं गेले, 2 मिनिटांनी लगेच फोन आला. येस म्हणून उत्तर आलं. आधी नाही नाही म्हणून होते ना. म्हटलं आईला फोन दे. सांगतो काय असतं. म्हटल्यानंतर आई म्हणे नाही, मग रडायला लागली. म्हणजे काय आता जाऊन द्या. म्हणजे ते विषय सगळे बंद करायचा. त्याला बरं होणं महत्वाचं आहे ना. तो तो प्रश्न असा होता, की देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर या कुठल्याही कार्यकेंद्रावर म्हणा किंवा देवळात आलात, ज्या आशीर्वादासाठी तुम्ही गेलात, तो आशीर्वाद तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये नॉनव्हेज मिळतं, त्या ह्याच्यामध्ये मी खाल्लत का? हा साधा प्रश्न होता. तर त्यांनी शेवटी कबूल केलं. मी म्हणलं तर सगळं जाऊन दे. मी म्हणलं हे बघ तुम्हाला विचारलं कुठलंही केंद्र कमी नाही, कोणी सेवक कमी नाही. पण हे जे विचारणे हे चूक आहे. ते माफी मागते मग तर मग नवरा बोलायला म्हणजे ते सगळं जाऊन द्या, माफी मला काही नको. मग मी तिला म्हटलं असं असं कर आणि मला मॅक्झिमम 8 दिवसांनी एक फोन करायचा. मला ते हिला सांगायचं अजिबात गुण नाही, अमुक नाही, जे काय व्हॉट इट इज. 15 दिवसांनी बरं होत नाही. मग तरी पण मी गप्प बसलो. महिना झाल्यानंतर मला चिडचिड लागली. अरे, मी दादा तुम्हाला स्मरून मी हे सगळं सांगितलं. मी चुकीचं सांगितलं का? काही बोललो नाही. बाबा सुद्धा हुशार आहेत बघा. बाबांनी बरोबर त्यांची गाठ 3 महिन्यांनी गाठ आमच्याशी केली. हे बनभर उत्सवात चिक्कार गर्दी होती आणि मी चपला मला सांभाळायची उभं होतो. तर हे बरं होतं आणि मी काही बोललो नाही. ते शोधत शोधत वडील शोधत होते काहीतरी. मग ते एकाला कोणी सांगितलं दत्त कुठे आहेत? तेवढं ते
वडिलांनी हात केला, असं केलं. मी म्हटलं बाबांनी याचं काम केलेलं आहे. पण मी त्यांना मुदत 8-15 दिवस दिली. बोलले नाही काही. मग हिला बघितलं. शोधी, अरे अरे, रडायला लागली बाहेर, हे डोळ्यात हे करून. म्हणे दत्त का कुठे? म्हणजे बाहेर असते. शोधत शोधत आले आणि तिथे सगळ्यांचे काही नमस्कार करायला लढायला. म्हणजे काय झालं? काम झालं ना? म्हणजे काय? मला नाही, दादा बाबांना ते सांगायचं की नाही. आज एवढी सिरियस कंडिशन असताना डॉक्टरांनी हात टेकले. हा, ही अशी माणसाची टेंडन्सी आहे. एवढंच मला सांगायचं होतं. म्हणजे किती खोटं बोलायची प्रवृत्ती बघा बरं. कृपाशीर्वाद घेतल्यानंतर कुठेही जायचं नाही, सरळ घरी जायचं. कळलं का? ही तिचा सेवकांची पण आशीर्वाद जबाबदारी आहे सांगायची, की नवीन माणूस येतो त्यांना माहित नसतं, माहित असतं. म्हणून हे सांगायचं आणि आपण पाळायचं, हा. हे महत्वाचं. बाकी काही त्याच्यामध्ये मागे हेतू नाहीये. बाय तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही व्हेज हॉटेलमध्ये खायचं ना, असं काही नाही. म्हणजे जे निषिद्ध आहे तिथे तुम्ही हे करायला जाता. तो आशीर्वाद घरापर्यंत पोहोचलाच नाही. ऐका ते बोल. सांगा, बोला. हम्म. आशीर्वाद दिला. हॅलो, कामकाज झालं, आशीर्वाद दिला. आता आमचं गावात थोडस काम आहे, जाऊ का, असा प्रश्न विचारला जातो. समजलं का? तेव्हा इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती कामकाज करणाऱ्याची होते. तर त्यावेळेला स्पष्ट सांगावं लागतं की आशीर्वाद घेतला, हा घेऊन घरी जा, तुम्हाला जाण्या येण्याचं भाडं मी देतो. समजलं का? का आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला समजत नाही, उमजत नाही. फक्त जाण्या येण्याचा त्रास होईल, ठीक आहे, मान्य आहे. ते चांगल्या गोष्टीसाठी थोडा त्रास झाला तरी सहन करा. आणि आपल्याला जी आज्ञा झालेली आहे त्या आज्ञेनुसार करा. आज्ञा मी देणारा नाही, दादा देणार आहेत, बाबा देणार आहेत. आणि त्या आज्ञेचं पालन झालं पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. दादा म्हणतात चाड कर्म तुम्ही निर्माण करतात, त्याला निराकरण नाही. चाड कर्म म्हणजे काय? देवीचा आशीर्वाद घेतला, शोभाचं घर जवळ, चहा घेऊया, आणि 2 मैत्रिणी म्हटल्या चहा घेऊया, असं करत करत तो आशीर्वाद तुमच्याकडे पर्यंत पोहोचतो का? म्हणजे याला निराकरण नाही. जो आशीर्वाद दिला तर तुम्ही घरापर्यंत आला पाहिजे, एवढंच. आता शोभा काकांनी आपल्याला प्रतिमेंच्या बाबतीमध्ये खूप माहिती दिली आणि खूप ज्ञान आपल्याला दिलंय. तिच्यात फक्त मी 2 शब्द सांगतोय. प्रतिमा ज्या आपल्याला दिलेल्या आहे त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला एका जन्मामध्ये 3 जन्म आपलं होत असतात. 3 जन्म म्हणजे कोणते? एक प्रापंचिक जन्म, नंतर दुसरा पारमार्थिक आणि तिसरा आध्यात्मिक. त्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला जी कर्तव्य कर्म जी करावी लागतात. म्हणजे बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य ही 3 अवस्था आहे. त्या प्रत्येक अवस्थेमध्ये यथोचित जर कर्तव्य कर्म झालं नाही, तर त्याचं उदाहरण द्यायचं झालं, समजा एखादा व्यक्ती आहे, तो तारुण्य अवस्थेत गेला तर त्याची वार्धक्य अवस्था बाकी राहून जाते. तर जे मूल जन्माला येतं ते जन्मताच पोक्त सारखं वागतं. तसंच तारुण्य अवस्थेत हे झालं, त्याची पुढची वार्धक्य अवस्था, असं सगळं जीवनाचं सगळं गणित चुकतं. म्हणजे आपल्या जीवनातलं प्रत्येक कर्म यथोचितरित्या पार पाडण्याचं जे कार्य आहे ते कार्य सुद्धा प्रतिमेतून घडतं. त्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये वंशविमोचन, वंशविमोचन आणि ऋणमोचन ह्या अशक्यपाय गोष्टी होत्या, त्या आपल्या आवाक्या बाहेरच्या होत्या. फक्त आता जीवनात, आपल्या दैनंदिन जीवनात आचार, विचार आणि उच्चारातून जे दोष आपण निर्माण करू ते कर्मविमोचन हे आपल्याला करायचंय. आणि कर्मविमोचन जे तुम्ही ज्यावेळेला प्रतिमान समोर नित्य ओंकार साधना कराल आणि परमार्थ प्रश्नावली वाचाल, त्यावेळेला ते कर्मविमोचन होणार आहे. ही जबाबदारी आपली आहे. आणि दादांनी प्रतिमेच्या संदर्भात जे सांगितलंय ते सांगतो फक्त.
आपल्याला ज्या प्रतिमा दिल्या आहेत ते देवाचे प्रतीक म्हणून नव्हे, तर आपल्या ठाई देवाबद्दल श्री गुरूंनी जो भाव निर्माण केला आहे त्या भावनेला जो प्रतिसाद मिळतो त्या प्रसादास प्रतिमा असे म्हटले. म्हणजे आपण आपल्याजवळ जो भाव नव्हता तो भाव सद्गुरूंनी निर्माण केलाय, त्या भावाचं प्रतीक म्हणून आपल्याला त्या प्रतिमा दिल्या आहे. म्हणून त्या प्रतिमाकडे बघताना किती अनन्य साधारण, प्रतिमा हा फार मोठा विषय आहे. प्रतिमातला विषय नाही समजला तर तो विषयच आहे आपल्यासाठी. तर यथाउचित नंतर आपण निवेदन वाचू ते. आता इतकं मला सांगायचं होतं. आणि यानंतर